हजर झालेला आहे। दोन्ही संघाचं जागमाता क्रीडा मंचाच्या वतीनं हार्दिक स्वागत। बोलो बोलो हेलो लाइनमन कृपया उभं राहायचं आहे। अतिशय सुंदर असं पटांगण पाहायला मिळते ते या जागमाता क्रीडा नगरीमध्ये महेश्वराईच्या या मैदानामध्ये हे पटांगण बनवण्यात आलेलं आहे। जागेमध्ये सुंदर असं सामन्यांचं आयोजन या जागमाता क्रीडा मंडळाच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते। एकूण 16 संघांनी या सामन्यांमध्ये सहभाग नोंदवलेला आहे। या स्पर्धेतील पहिला सामना झाला तो जागमाता भ विरुद्ध विंचवादेवी। या सामन्यामध्ये विंचवादेवी हा संघ विजयी ठरला। विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन। या स्पर्धेतील दुसरा सामना रंगतोय तो शिवराज अ विरुद्ध मसोबा आणि त्यानंतर होणारा सामना आहे तो जागमाता अ विरुद्ध जय भवानी। दोन्ही संघाच्या कर्णधार सूचना आपला संघ गणवेशासह ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा आहे। हॅलो चला पंचांनी सामना ताबडतोब चालू करायचा आहे। दोन्ही संघ मैदानामध्ये हजर आहेत। हॅलो आजच्या सामन्यांसाठी देण्यात येणारी पारितोषिक अशी प्रथम पारितोषिक रोख रुपये 7,000 कैलासाची सुशीला महेंद्र शंकर साखरे यांच्याकडून भव्य ट्रॉफी कैलासाची पुरुषोत्तम आगरकर यांच्या स्मरणार्थ श्री सुयोग पुरुषोत्तम आगरकर यांच्याकडून। द्वितीय पारितोषिक रोख रुपये 5,000 जागमाता क्रीडा मंडळ यांच्याकडून भव्य ट्रॉफी कैलासवासी प्रीतिकांदा पुरुषोत्तम आगरकर यांचे स्मरणार्थ श्री सुयोग पुरुषोत्तम आगरकर यांच्याकडून। तृतीय पारितोषिक रोख रुपये 3,000 श्री सतीश सूर्यकांत शहा यांच्याकडून भव्य ट्रॉफी कैलासवासी पुरुषोत्तम आगरकर यांचे स्मरणार्थ श्री सुयोग पुरुषोत्तम आगरकर यांच्याकडून। चतुर्थ पारितोषिक रोख रुपये 3,000 जागमाता क्रीडा मंडळ यांच्याकडून भव्य ट्रॉफी कैलासवासी प्रीतिकांदा पुरुषोत्तम आगरकर यांचे स्मरणार्थ श्री सुयोग पुरुषोत्तम आगरकर यांच्याकडून। उत्कृष्ट खेळाडूसाठी भव्य ट्रॉफी पवार असोसिएट यांच्याकडून। उत्कृष्ट पक्कड भव्य ट्रॉफी जागमाता क्रीडा मंडळ यांच्याकडून। उत्कृष्ट चढाई भव्य ट्रॉफी जागमाता क्रीडा मंडळ यांच्याकडून।
अरे खेळा फक्त आज काय बोल नका प्रेक्षकांमध्ये संतोष पवार कुठे असतील तर मान मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण व्यासपीठावर यायचं. तसेच विजय वाणी यांचे आगमन झालेले आहे. आपण व्यासपीठावर यायचं. चालू सामना रंगेल तो शिवराजे विरुद्ध म्हसोबा या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाने या सामन्यासाठी शुभेच्छा. पहिली चढाई करतोय तो अंकुर समोर आहे तो 7चा डिफेंड बोनस गुणवान आहे. स्वतः गतीने खेळ करून रिकाम्या असतात तो ताकद त्यांना प्रत्युत्तर शिवा चाफेकर. एक साईडला शिवा चाफेकर आहे तर एक साईडला शिवा खैरे आहे. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का. प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे, कृपया रस्त्यावर बाईक लावण्यात आलेले आहेत. कृपया बाईक बाजूला घ्यायचे. आपण शाळेच्या पटांगणाच्या ग्राउंडमध्ये किंवा तिथं विनोद भगत यांच्या बाजूला जागेमध्ये बाईक लावायचे. मोकळी जागा आहे. कोणत्याही रहदारीला अडथळा होईल असं वाहन लावू नका. कृपया सहकार्याची अपेक्षा आहे. शिवा रिकामे असते दाखल त्यांना प्रत्युत्तर शिवा खैरे. पहिल्या मानकरी कोणता संघ ठेवले. दोन्ही संघ एकमेकांसमोर खूप वेळा भिडलेत. पाहूया कोणता संघ विजयी प्राप्त करेल या सामन्यात. विजय वाणी यांचा सत्कार होत आहे मंडळाच्या वतीने. तसेच संतोष पवार यांचाही सत्कार करण्यात येत आहे. प्रत्युत्तर प्रसाद साखरे. प्रसादच्या समोर आहे तो 7चा डिफेंड बोनस गुणवान आहे. तो टच करण्यात एक्सपर्ट असलेला यानंतर होणारा सामना सुंदर रिकामे असतात त्यांना प्रत्युत्तर करूया पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. पाहूया गोली मारण्याचा दावा करतोय यशस्वी होईल का. आणि यशस्वी चढाई अमोल मोरकर ला बाद करण्यात यशस्वी होतो. एक गुणाची कमाई केली. पहिल्या गुणाचा मानकरी ठरतो शिवराजे संघ. त्यांना प्रत्युत्तर एक डुगर डाय स्पेशलिस्ट विजय. विजयच्या समोर आहे तो 7चा डिफेंड बोनस गुणवान आहे. डुगर डायची चढाई आहे. पाहूया हात लांब करून घरी बाद करण्याचा प्रयत्न. छान सुंदर इकडून तिकडे पूर्ण मैदान हातरून सोडतोय आणि स्वतः बाद होतोय. सुंदर पकड पाहायला मिळते शिवराजे संघाकडून. दुसरा गुण मिळतोय तो शिवराजे संघाला. त्याला प्रत्युत्तर शिवा खैरे. याच्या समोर आहे तो 5चा डिफेंड बोनस गुण मिळणार नाही. त्यामुळे प्रयत्न असा करावा लागेल की घरी बाद करावा लागेल. पाहूया 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. शिवा आपण या स्पर्धा ज्या लाईव्ह पाहतोय त्या चॅनलचे मालक गेले होते रिकामी टाकत त्यांना प्रत्युत्तर गुंडू श्रीवर्धनकर. पाहूया आपल्या संघाची 2 हिरे मैदानामध्ये घोषित त्याच्या दाणीतून खेळतोय. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात पुन्हा उजव्या कोपऱ्यात. छान सुंदर गडी मारल्याचा दावा करतोय. यशस्वी होईल का. रिकाम्या असतात दाखल त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवा खैरे. या स्पर्धा आपण ज्या पाहतो लाईव्हच्या माध्यमातून त्या चॅनलचे मालक शिवा खैरे. छान सुंदर 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे.
यानंतर होणारा सामना जय भवानी विरुद्ध जाकमाता अ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना, आपला संघ ग्राउंडच्या बाहेर हजर ठेवायचा. चालू सामना झाल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल. प्रसाद रिकाम्या सभेचा मुद्दा करत आहे. प्रत्युत्तर अंकुर माळे दूर आहे आणि सुंदर पकड, गुण मिळतो मसिबा संघाला. दूर आहे, करूया मरूया इराद्याने चढत गेला अमोल मोरकर. पाहूया एक अनुभवी खेळाडू त्याच्या समोर आहे तो, आणि उत्कृष्ट पकड, सुंदर पकड पाहायला मिळते ती शिवराजे संघाकडून. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवा खैरे. सुंदर खेळ आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक अंकुरचा 1 पॉइंट फक्त चढाईमध्ये मिळाले, बाकी सर्व दोन्ही संघांनी पॉइंट मिळवले ते डिपेंडच्या जोरावर. शिवा 5 रुपये कशी लढत आहे पाहूया. शांतपणे खेळ करतोय. टाइम घेत नाही तो शिवराजे संघाने. दोन्ही संघांचे खेळाडू मला वाटतं सर्वच खेळाडू उपलब्ध नाही आहेत. विनीत दिसत नाही आहे मुसवा संघात, तर कमलेश आणि पप्पू दिसत नाही आहे शिवराजे संघात. हरिश्चंद्र पारधी यांच्याकडून मंडळाला 500 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. संघाला पुन्हा एकदा सुरुवात करण्यासाठी जातो तो गुंडू. गुंडूच्या समोर 7चा डिपेंड 2च गुण ऑन असेल. पाहूया आपल्या संघाचा अनमोल हिरा मैदानाबाहेर बसलाय. डू और डाय स्पेशलिस्ट मैदानाबाहेर बसलाय, याची जाणीव ठेवून खेळतोय. पाहूया शांतपणे खेळ करतोय. रिकाम्या सभेचा मुद्दा दाखल, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा शिवा खैरे. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. सुंदर हुलकावणीचा प्रयत्न, परंतु रिकाम्या सभेचा मुद्दा दाखल, त्याला प्रत्युत्तर प्रसाद. रिकाम्या सभेचा मुद्दा दाखल, त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंकुर. करूया बरूया इराद्याने चढार गेलाय. पाहूया 5 विरुद्ध 1 कडी बाद करावा लागेल. बोनस गुण मिळणार नाही. आणि हॅलो, स्टेजच्या समोर प्रेक्षक वर्ग जो उभा आहे कृपया खाली बसून घ्यायचं आहे. ते बसण्यासाठी आपल्याला मॅट टाकलेला आहे, कृपया खाली बसून घ्या. आवांतर गुण मिळालाय कारण का प्रसाद लॉबीच्या बाहेर गेलाय, त्यामुळे एक आवांतर गुण तो मिळालाय, तो म्हणजे शिवराजे संघाला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा गुंडू. करूया मरूया इराद्याने चढत गेलाय तो गुंडू. त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर पूर्ण मैदान हादरवून सोडतोय, प्रयत्नाची पराकाष्ठा करतो आणि रायडर आउट. कारण का प्रयत्न बराच केला होता परंतु स्वतः बाद होत आहे. सुंदर डिपेंडचं काम पाहायला मिळतंय शिवराजे संघाकडून. खरोखर सुंदर अशी पंचांची भूमिका पाहायला मिळते सचिन पाटील सरांकडून. चढत गेलाय तो शिवा. 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे. पाहूया शिवा. दाखल त्याला प्रत्युत्तर अक्षय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपल्या संघाचे हिरे मैदानावर बसले, त्याची जाणीव ठेवून खेळतोय. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. दाखल त्याला प्रत्युत्तर. याच्या क्षणा आपल्याला वारंवार पाहायला मिळतात, परंतु प्रथमेशला एक तुला पाठवले. आलेल्या कबड्डी क्रीडा रसिकांना एक नम्र विनंती आहे, कृपया आपल्या बाईक या रस्त्यावर कृपया लावू नका, ही कळकळीची विनंती आहे. बाईक या
शाळेच्या पटांगणामध्ये तिकडे लावायचे किंवा इकडे विनोद भगत यांच्या समोर बाजूला जागा आहे तिथे लावायचे. प्रथमेश संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या असतात टाकत आहे ना प्रत्युत्तर. पुन्हा एकदा अक्षयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड बोनस गुणवान आहे. संत गतीने खेळ करतोय अक्षय. पाहूया रिकाम्या असतात टाकत आहे ना प्रत्युत्तर. शिवराज संतांचा स्पेशलिस्ट स्पेशलिस्ट आपल्याला पाहायला भेटतो. अंकुर माळी 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे ती म्हसोबाच्या अंगणात. पाहूया मारल्याचा दावा करतोय. दत्ताला बाद काढण्याची स्वीकारलाय. 1 गुणाची कमाई केली ती अंकुरने. आणि प्रत्युत्तर शिवा करूया मरूया इराद्याने चढा जातोय तो शिवा. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न असेल शिवाचा. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. प्रयत्न पूर्ण मैदान हातवून सोडतोय आणि उत्कृष्ट गुण मिळतोय तो शिवराजे संघाला. आणि सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. सुंदर असा खेळ आतापर्यंत शिवराजे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर डिफेन्सच्या जोरावर हा सामना वर्चस्व मिळवला तो शिवराजे संघाने. गुणफलक 7-1. 7 गुण आहेत ते शिवराजे. 1 गुण आहे तो म्हसोबाचा. सुंदर खेळ आतापर्यंत शांतपणे खेळताना शिवराजे संघ आपल्या संघाला 6 गुणाची आघाडी आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात जातो तो अक्षयच्या समोर येतो. 7चा डिपेंड पाहूया आपल्या संघाला ऑल आउट होण्यापासून वाचवेल का. परंतु स्वतः बाद होतोय. गुण मिळतोय तो शिवराजे. 1+2 ऑल आउटचे 2 गुण असे 3 गुणांची कमाई होते. 3 गुणांनी गुणफलक पुढे जात आहे तो 10वर 10-1 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो शिवराजेच्या बाजूने. चढ गेला तो शिवा खेळले त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती म्हसोबाच्या अंगणात. त्यानंतर होणारा सामना आहे जय भवानी भट्टी समाज विरुद्ध जातमाता दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे. सामना संपतात लगेचच आपला सामना खेळवला जाईल. आपण मैदानाबाहेर हजर राहायचं. चढत गेला तो विजयच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. पाहूया आपल्या संघावर एक लोणाचा बोजा आहे ती जाणीव ठेवून खेळतोय. एक हुकमी एकटा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं म्हसोबा संघाचा. परंतु रिकामे असतात दाखल त्याला प्रत्युत्तर. भारतीय दिलीप केराडे यांच्याकडून मंडळाला 201 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. प्रथमेश सडेवर गेलाय. संत गतीने खेळ करतोय. संत गतीने खेळ करतोय तो प्रथमेश. संत गतीने खेळ करून दाखल त्याला प्रत्युत्तर. प्रसाद साखरे पाहूया पार केली आपल्या दाखल त्याला मरूया इराद्याने चढार गेलाय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आणि विजय आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. प्रेक्षकांमध्ये आमचे निमंत्रित पाहुणे कुठे असतील ते आपण व्यासपीठाकडे यायचंय. विजय करूया मरूया इराद्याने चढार गेलाय. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. छान सुंदर इकडून तिकडे मैदान हातून सोडतो आणि उत्कृष्ट पकड विजयला बाद करतात. दुसऱ्यांदा यशस्वी होते तो शिवराजे संघ. प्रत्युत्तर शिवा खैरे. शिवाच्या समोर आहे तो 6चा डिपेंड बोनस गुणवान आहे.
चालू सामन्यांचं लाईव्ह प्रक्षेपण पाहतोय तो समुदाय स्पोर्ट्स तर्फे शिवराज खैरे यांच्यातर्फे जागमाता क्रीडा मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एक गुणाची कमाई केली ती शिवानी आणि प्रत्युत्तर प्रसाद साखरे प्रसादच्या समोर येतो. 7चा डिपेंड बोनस गुण होणार आहे आपल्या संघाने खेळण्याचं भोगे आहे की जाणीवून घेतो. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. परंतु रिकामे असतात दाखल मला वाटतं भुसवा संघाने विजय पहिल्या हाफ मध्ये जो बाद झाला त्याला परत संघात स्थान एकही पॉइंट मिळवून दिला नाही. त्यामुळे विजय बाहेर आला. त्यामुळे ही गुणांचा फरक आपल्याला पाहायला मिळतोय. आता सुद्धा विजय बाहेर आहे. विजयला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न होतोय का पाहूया. टाकत आहे प्रत्युत्तर गुंडूच्या समोर आहे तो. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. चार्जिंग किती आहे. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. छान सुंदर प्रयत्नांची पराकाष्ठा करून रिकाम्या असतात टाकत त्यांना प्रत्युत्तर शिवा खेरे त्याच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड 5 म्हटलं की दोनच गुण मिळणार नाही. प्रयत्न करावा लागेल तो गडी बाद करण्याचा. परंतु सद्यगतीने खेळ करतोय. आपला संघ उंच उंच शिखरावर नेऊन ठेवलाय. त्यामुळे कोणताही प्रयत्न करायची गरज नाही. प्रयत्न करावा लागेल तो भुसवा संघाला. त्यामुळे सद्यगतीने खेळ करतो तो शिवा खैरे रिकामी दाखल त्यांना प्रत्युत्तर प्रसाद साखरे दूर नाही. करूया मरूया इराद्याने चढत गेलाय. पाहूया आपल्या संघाला आपल्या संघाचा अल्बरीला मैदानावर बसला याची जाणीव ठेवून खेळतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देईल का पाहूया. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि उत्कृष्ट चौला पटकाय. कौस्तुभ आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सामना संपला. शेवटचे 5 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. दूरडायची चढाई आणि यशस्वी चढाई. पाहूया कोणता निर्णय देतील. आपण सांगितलं होतं पाहूया पंच निर्णय देतील. 2 गुणांची कमाई केली अंकुरने. सुंदर चढाई आणि प्रत्युत्तर अक्षय त्याच्या समोर 7चा डिपेंड दत्तात्रय मोरे यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. आणि उत्कृष्ट पकड अक्षयला बाद करण्यात यशस्वी होतोय शिवराजे संघ. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय. टाइम अप घेतलाय तो शिवराजे संघाने. बरोबर सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय तो शिवराजे संघाकडून. खाली बसायचं आहे. खाली बसून आपल्याला ग्रीन नेट बसायला ठेवलेला आहे. त्यामुळे वाणी आपण सुद्धा ऐकायचं आहे. आपण यजमान आहात या संघाची आपण म्हणतात. आणि सुंदर पकड अंकुर माळे आपल्या संघाला पण मिळून देतो. थोडीशी बॅच दिसली विजयची आणि त्याचाच परिणाम विजयला बाद व्हावा लागतोय. खरोखर सुंदर खेळ शिवराजे संघाकडून पाहायला मिळते. खास करून अंकुर आपल्या संघाला वारंवार गुण मिळवून देताना दिसतोय. विजय मला वाटतं ज्या वेळेला सर्व्हिसला आलाय 3 वेळा विजय सर्व्हिसला आला. 3 वेळा विजयला पक्कड दिली आणि त्यानंतर तो आतमध्ये आलाच नाही. त्याचाच परिणाम म्हसोबा संघाचा गुणफल. गुंडू सुद्धा चाललेलं दिसत नाहीये नाहीये. त्याचा पांडुरंग साळवी यांच्याकडून मंडळाला 501 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद. सध्या खेळ करतो शिवा खैरी
रिकाम्या सभेत दाखल त्यांना प्रत्युत्तर गोंधळ. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. खरोखर सुंदर खेळ आतापर्यंत शिवराजी संघाकडून पाहायला मिळते आणि सुंदर चौडा पकड, सुंदर चौडा पकड पाहायला मिळते ती कौस्तुभ चाचले यांच्याकडून. प्रत्युत्तर शिवा खैरे. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. सुंदर खेळ आतापर्यंत पाहायला मिळतोय तो शिवराजी संघाकडून. निदान रेषा अडवण्याचा प्रयत्न आहे. पाहूया शिवा खैरेसाठी. यार पटला असता. सगळ्या गेला तो शिवा निदान रेषा पाठीवटी जाऊ नको ना तुम्ही डायरेक्ट. काय करू एक गड्याचा बळी मिळाला आहे. खरोखर सुंदर चढाई. शिवाला बाद करण्यात शिवाला यश मिळतोय. प्रत्युत्तर सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केलीत पंचांनी. बॅग घे ना तिथं. त्यानंतर होणारा सामना जयभवानी भट्टीचा माळ विरुद्ध जाखमाता दोन्ही संघाने मैदानाबाहेर हजर राहायचं आहे. लगेचच आपला सामना खेळला जाईल. चढेल गेलाय तो शिवा खैरे. जाऊ दे आता काय करू शकतो. सुंदर खेळ आतापर्यंत शिवा खैरे आणि अंकुर यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. लाव लाव ना लाव. आणि यशस्वी चढाई. चांगला प्रयत्न होता प्रसादचा, परंतु अपयशी ठरलाय. गुण मिळते शिवा खैरेला. नक्कीच ही क्लिप व्हायरल झाली असती. चढत गेलाय तो व्हिडिओ काढ. अक्षय. अक्षयच्या समोर आहे तो 7चा निकेट. दाखल झाला. प्रत्युत्तर. यानंतर होणारा सामना जाकमाता अ विरुद्ध जय भवानी भट्टी जमाल. दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना. आपला संघ गणवेशाच्या ग्राउंड मध्ये हजर करायचा आहे. दोन्ही संघांनी लाईन अप करायचं आहे. सुद्धा समजा दोन्ही संघाने लाईन अप करायचं आहे. कैलासवासी अभय अनंत गुरव यांच्या स्मरणार्थ जाकमाता क्रीडा मंडळातर्फे आपणाला सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. तसेच एक थंडाची बॉटल आपल्याला देण्यात येणार आहे. या सामन्यात विजय प्राप्त केला तर शिवराजी संघाने. तर या सामन्यात सहभाग घेतल्याबद्दल भुसावळ संघाला एक सन्मान चिन्ह देण्यात येते, सहभाग चिन्ह आणि एक थंडाची बॉटल. खूप खूप एक युवा खेळाडूला सन्मान चिन्ह घेण्यासाठी पाठवलं होतं. विजय होतोय तो शिवराजी संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल शिवराजी संघाचे हार्दिक आभार. त्याला विनंती असेल जाकमाता अ विरुद्ध जय भवानी भट्टीचा माळ. आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रेक्षकांमध्ये आमचे निमंत्रित पाहुणे मंडळी असतील तर आपण कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. निमंत्रित पाहुणे सुरेश पडवळ यांच्याकडून मंडळाला 200 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा अत्यंत ऋणी आहे. धन्यवाद.